हे एक झालेलं आहे किंवा लक्षात ठेवणं की काही घोकंपट्टी करणं वगैरे वगैरे ह्याला गौण ठरण्यात येतं, परंतु त्याला तितकंसं गौण ठरू नका, कारण दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ थिंकिंग. म्हणजे पहिली जर असेल कुठली स्टेप तर ती लक्षात ठेवणं ही महत्वाची आहे. नंतर आकलन, तुम्हाला ते समजलं पाहिजे जे काय आहे ते लक्षात ठेवणं घोकंपट्टी बरोबर आहे, पण जे काय आहे त्यातलं आकलन झालं पाहिजे हेही महत्वाचं आहे. दुसरी पायरी आहे विचाराची आणि ते ह्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. तिसरी पायरी आपण असं म्हणू की जे काय तुम्ही समजलंय त्याचा उपयोग करणं, ते अप्लाईंग असं आहे. आणि ते उपयोग केल्यानंतर त्याचं पृथक्करण करणं, विश्लेषण करणं ही चौथी पायरी आहे. आणि नंतर आहे त्याचं इव्हॅल्युएशन करणं, म्हणजे त्याच्यामध्ये काय गुणवत्ता आहे, कशी आहे, कुठले निकष लावायचे, कशा प्रकारे त्याला आपण जाणून घ्यायचं, म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन करायचं, त्याला आपण प्रमाणीकरण म्हणूया. कसं करू शकतो आपण, चांगलं आहे वाईट आहे. मग चांगलं आणि वाईट ठरवायचं असेल तर आपण डायरेक्ट असं त्याला वाईट म्हणू शकत नाही किंवा डायरेक्ट एकदम चांगलंही म्हणू शकत. आपल्याला ठरावं लागतं की बाबा ह्याच्यामध्ये उत्तम रीतीने सांगितलेलं आहे, याच्या आकृत्या उत्तम आहे, याच्यामध्ये पॉइंट्स बरोबर लिहिलेले आहेत. हे जे निकष आहेत हे निकषही त्याच व्यक्तीला तयार करावे लागतात. ही गोष्ट विचार शक्ती जी आहे त्याचीच असते, ही इट्स अ पार्ट ऑफ थिंकिंग. आणि म्हणून ही जी आहे, आणि पाचवी गोष्ट आहे म्हणजे सहावी गोष्ट आहे ती म्हणजे क्रिएटिव्हिटी, नवीन निर्मिती, सृजन. हे जे आहे नवनिर्मिती ही सहावी आणि शेवटची स्टेप आहे. विचार करण्याच्या ह्या शक्ती विकसित करण्यासाठी शिक्षण आहे. खरं तर आपण पण बऱ्याचदा आपण ते सांगत नाही. आपण जे काय शिकवतो विद्यार्थ्यांना वर्गामध्ये कुठल्याही क्लासेसमध्ये त्याला ह्या 6 गोष्टी आपण शिकवत असतो, परंतु हे कधीच आपण बोलत नाही. त्या विद्यार्थ्यांना कधी माहिती होत नाही. आपण त्याला सांगतो की असं तू पाठ करू ना, अरे ते पण दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ थिंकिंग. असं तुला काही समजलंय का ते आपण लिहायला लावतो त्याला प्रश्नोत्तरांमध्ये, पण आपण त्याला हे कधी सांगत नाही. आता हे ह्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमामधून या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचं हे एक असं मला असं वाटतं की उत्तम अशा प्रकारचे साधन आहे आणि ते ह्या माध्यमामधून ह्या सर्वांनी केलेलं आहे. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना एक अत्यंत चांगल्या प्रकारचा विचार करू शकणारे व्यक्ती आणि त्यातनं वैज्ञानिक दृष्ट्या विचार करणारे व्यक्ती तयार करण्याची शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये या दृष्टिकोनातून निर्माण झालेली आहे असं मी इथे सांगू इच्छितो. आणि विज्ञानामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे आता जसं मला वाटतं स्वरूप यांनी जे सांगितलं की त्याने बघितलं, सगळेच जण बघत होते, परंतु त्याला एकट्यालाच सुचलं की इथे काहीतरी हे असं ब्लॅकबोर्ड स्वच्छ करण्यासाठी आपण असं करू शकतो. ऑब्झर्वेशन, निरीक्षण फार महत्वाचं आणि त्यामध्ये कुतूहल हे फार, कारण कुतूहलामधनं विज्ञान निर्माण झालंय. सूर्य कोण ओढतं का तो कुठून येतो असं एक होतं. आपल्याला माहिती आहे रथ आपण म्हणायचो म्हणजे त्याला कोणीतरी ओढतं असं आपल्याला वाटायचं काही लोकांना की त्याला कोणी ओढतंय. मग ते कसा येतो, काय येतो वगैरे वगैरे, त्यातनंच हे विज्ञान येऊन पाऊस का पडतो, हे सफरचंद किंवा कुठले फळ जमिनीवर का पडतं, काही गोष्टी का तरंगतात, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या का मधून, ह्या प्रश्नांमधनं खरं तर कुतूहलामधनं विज्ञान निर्माण झालेलं आहे. आणि हे कुतूहल या विद्यार्थ्यांच्या मला असं वाटतं की मनामध्ये असावं, ते जागृत व्हावं, म्हणूनही यातनं ह्या हे जे आपण आता काही व्हिडिओ करायला या विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी दिली होती त्यामध्ये ते निर्माण झालेलं असावं. ह्या विद्यार्थ्यांना पुढे ते त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत उत्तम होईल. दुसरी महत्वाची गोष्ट जी कदाचित याच्यामध्ये फार महत्वाची ते म्हणजे आपल्या मनामध्ये कल्पना खूप येतात की असं झालं तर, असं आपण केलं तर त्याचं होईल. तर आपल्याला आलेली कल्पना ती पडताळून पाहणं याला सुद्धा धारिष्ट लागतं. आणि कारण फळ खाली पडताना सगळ्यांनी बघितलं होतं, न्यूटनना बघितलं तोपर्यंत काय ते डोळे थोडी लावून होते किंवा तेव्हा न्यूटन फक्त असं थोडी बघत होते, सगळेच बघत होते, परंतु त्याला धारिष्ट लागतं, धाडस लागतं. आपल्याला टीका करतील काही लोक, आपल्याला काहीतरी चुकीचं काही वेळ लागलं काय याला असं म्हणतो. हे जे बोलताना जे धैर्य लागतं इतरांसमोर, म्हणजे माझ्या एकट्याचं मी बोलू शकतो, परंतु एखादं वैज्ञानिक सत्य जर समोर मांडायचं असेल तर तुम्हाला माहितीये न्यूटनचा पहिला शोध कुठला होता, तर त्यांनी पहिला शोध लावला की पांढऱ्या ह्या सूर्यप्रकाशामध्ये 7 रंग असतात. हा न्यूटनचा पहिला शोध. तो कसा लागला तर त्याला एक ऑब्झर्वेशन, तो काहीतरी काम करत असेल, ते खिडकीची काच फुटली आणि खिडकीची काच फुटल्यानंतर तिथे ती काचेचे तुकडे ते पसरले. आता
दैवयोगाने म्हणा योगायोगाने सूर्यप्रकाश आला होता आणि ते सगळं तुम्हालाही ते करता येईल. काचा टाकल्या तर सगळीकडे ते रंग दिसायला लागतात. त्याच्या मनामध्ये लगेच जागृत झाले, रंग आले कुठून? त्याने सगळी ती काच गोळा केली, बाजूला ठेवली, ते रंग गायब झाले. ह्याच्यातनं ते कुठून तरी आले. म्हणजे त्याच्यामध्ये त्याने नंतर हा प्रिझम कॉन्सेप्ट आहे, प्रिझम कॉन्सेप्ट फार पूर्वी नव्हता, तर मग त्याने तो एक डिव्हाइस म्हणा की ते तयार केलं प्रिझम, किती त्यांचा पृथक्करण होऊ शकेल असा हा जो नियम आहे किंवा असं हे सत्य आहे तो जेव्हा सांगायला गेला. आता हे सायंटिस्ट मध्ये सांगायला लागतं ज्यांनी संशोधन, तर त्या याच्यामध्ये दुसरा सायंटिस्ट बसलेला होता. कारण सगळ्या आपण पालक बसलेला आहात आणि आम्ही थोडे प्राचार्य काहीतरी अनुभवी प्राध्यापक असे बसलेले आहोत, मग आम्ही जे सांगतो ते बरोबर असं ते जनरली होतं. परंतु जेव्हा सायंटिस्ट या लोकांची सभा होते तेव्हा त्याच तोलामोलाचे सायंटिस्ट समोर बसलेले असतात. मग तुम्ही जेव्हा जे सांगतात तेव्हा धाडकन उभा राहतो, खोटं बोलतात तुम्ही, चुकीचं सांगतात तुम्ही, हे बरोबर नाहीये असे असत्य ठरवणारे अनेक लोक असतात. कारण ते पण तेवढेच तोलामोलाचे बुद्धिमान असतात. अशा ह्या न्यूटनला अपोज करणारे अनेक पुढे बसलेले होते. त्याला ते सिद्ध करून दाखवावं लागलं अनेक वेळा. म्हणा आपल्याकडे असलेली जी आयडिया आहे, ती जी कल्पना आहे, ती कल्पना धाडसाने इतरांना सांगायला सुद्धा त्या प्रकारे धाडस लागतं. ते धाडस हे विद्यार्थ्यांच्या अंगात यावं म्हणून ह्या विद्यार्थ्यांना बोलतं करणंही महत्वाचं असतं. मला खूप आनंद झाला की शालेय विद्यार्थी येऊन आपल्या मनातलं इथे काहीतरी व्यक्त करू शकतात. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला कदाचित ते सोडून द्यावीशी वाटेल, परंतु असे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती पुढे त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकतात. कारण त्यांना धाडस आलेलं असतं की मी जे काय करतो आहे ते मी इतरांना सांगू शकतो. माझ्यावर कोणी टीका केली तरी मी त्याच्याकडे दुर्लक्ष करेल, कारण ते कदाचित चूकही असू शकतं, परंतु चूक आहे म्हणून न बोलणं काही बरोबर नाही. तर अशा प्रकारे ह्या ऍक्टिव्हिटीने ह्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची संधी दिलेली आहे असं मी मुद्दाम आज इथे सांगू शकतो. आणि ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत, ज्यांचे पहिल्या याला सिलेक्ट झालेले आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे. कारण त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचलेल्या आहेत, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिलंय. पालकांसाठी पण मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपल्या मुलाला मुलीला जे काय वाटतं ते त्याने सांगितलं तर त्याला थोडंसं तरी सिरियसली घेतलं पाहिजे. नाही तर काय तुला कळतंय, काहीतरी सांगतो, हे अगोदरच झालेलं आहे आणि ह्याच्यात काही दम नाही, आपल्याकडे आहे का, काही असं करू शकत नाही वगैरे वगैरे आपण बऱ्याचदा असं बोलत असतो. तर पालकांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. जेव्हा न्यूटन झाला त्यानंतर विटने तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपले जे प्रॉब्लेम्स असतात, काही आपण डोळ्याने ऑब्झर्वेशन करत असताना आपल्या लक्षात येतं की त्याला एक डस्टरचा प्रॉब्लेम दिसला, तसं त्यांनी लगेच त्याच्यावरती उत्तर शोधलं. तसे उत्तर शोधणारे व्यक्ती हवे असतात असं मला वाटतं. तर असे हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे मदत करणं फार महत्वाचं असतं असं मी मुद्दाम आपल्याला इथे सांगू इच्छितो. घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा व्यवस्थित अर्थ लावणं हे पण महत्वाचं. आपले प्रश्न सोडवणं हे पण बऱ्याचदा इंटरप्रिटेशन खूप महत्वाचं असतं. आपल्याला त्यातनं काय ट्रिगर मिळतात ते महत्वाचं असतं. या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे ट्रिगर देण्याचं काम सायन्स फोरमने केलेलं आहे. कारण आपण कधी काय करतो, परीक्षा असेल तर वाचन करतो, परीक्षा असेल तर पुस्तक वाचायचं, अभ्यास करायचा, एरवी आपण ते काय करत. त्यामुळे अशा प्रकारची कॉम्पिटिशन आहे म्हणून व्हिडिओ बनवले. आता समजा यांनी कॉम्पिटिशनच नसती केली तर नसते केले, आपण काहीच केलं नसतं, ते तसेच राहिले असते. मग आपली जी क्रिएटिव्हिटी आहे, आपल्याकडे असलेलं जे ज्ञान आहे, आपल्याकडे असलेली जी ऍक्शन शक्ती आहे, ती शक्ती अशीच पडून राहिली असती. म्हणून आपण पुढे करत राहणं हे पण महत्वाचं आहे. मी असं मुद्दाम इथे आपल्याला इथे सांगेल की आपल्या ह्या सायन्स फोरमने अशा प्रकारची एक संधी या सर्व विद्यार्थ्यांना दिली, अशा प्रकारचे ट्रिगर या विद्यार्थ्यांना दिलं आणि त्यातनं हे घडून आलं. म्हणून सायन्स फोरमचे सर्व पदाधिकारी त्यांचंही अत्यंत मनपूर्वक इथे अभिनंदन करतो, सर्व पालकांचं अभिनंदन करतो आणि माझे इथे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत, ते म्हणजे बक्षीस वितरण. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला
जेव्हा सायन्स परत स्थापन झालं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं अनिल क्षत्रिय सर ते जे संस्थापक होते त्यावेळेस एक परंपरा चालायची की नाशिक मधला एखादा असा विद्यार्थी आहे का की ज्याच्याकडे प्रावीण्य आहे किंवा त्याने काही गोष्टी संपादन केलेल्या आहेत किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अकॅडमिक्समध्ये नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे तर त्याचाही सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला पाहिजे. हे त्यावेळेपासून चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे आपण अगदी सुरुवातीला आपल्याकडे असा एक विद्यार्थी आहे कविश पारख आलेला आहे का? कविश पारख तर याच्याबद्दल जर का सांगायचं तर हा आहे फक्त 9 वर्षाचा बरं अशोक युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकत आहे आणि त्याच्या अचिव्हमेंट पुष्कळ आहे. तो नर्सरीत असताना कोण बनेगा लिटिल जिनियस बक्षीस त्याला मिळालं. कोण बनेगा लिटिल जिनियस त्याचं उत्तर त्याच्या वेळेस त्यांनी देऊन टाकलं की कविश बनेगा लिटिल जिनियस. त्याच्यानंतर ग्लोबल विनर बाय सॉल्विंग नियरली 2000 सम्स इन 20 मिनिट्स सिनियर ट्रेनिंग दी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन ज्युनियर केजी मध्ये. त्याच्यानंतर परफेक्ट स्कोर इन 4 इंटरनॅशनल एक्झाम्स एअर 2 इन मॅथ्स कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर विनर ऑफ व्हेरियस नॅशनल अँड इंटरनॅशनल एक्झाम्स. त्याच्यानंतर त्याचे स्किल्स बरेच आहेत. कॅन टॉक इन 9 इंग्लिश ऍक्सेंट्स. ऍस्ट्रॉनॉमी त्याचा आवडता विषय आहे. टेक्नोसेव्ही आहे. मॅथमॅटिक्स त्याची स्ट्रेंथ आहे. ही गेव 3 आवर्स प्रोग्राम ऑन रेडिओ मिर्ची. असं त्याने बरंचसं काही संपादन केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे रामानुजन नॅशनल मॅथ्स अवॉर्ड चॅलेंज याच्यामध्ये ऑल इंडिया रँक 2री त्यांनी मिळवलेली आहे. हा विद्यार्थी आहे त्याचा बायोडाटा आत्ताच मोठा आहे. त्याचे शिक्षण होता होता त्याच्या बायोडाटाचं बहुतेक बुकलेट तयार होईल. त्यामुळं आपण निश्चितपणे या प्रसंगी त्याचं कौतुक करूया. मी डॉक्टर प्रकाश कोल्हे सरांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस देऊन त्याचा सत्कार करावा. फोटो काढ. त्या बालकांनी पण यावं. इथे कोण आले? पालक आहे. पालक आले समोर पुढे. बाकीचे फोटो काढावे. यानंतर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा सर्टिफिकेट ऑफ मेरिट फॉर टीचर्स म्हणजे ज्या शिक्षकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्या मागची संकल्पना अशी होती की एखादा टॉपिक घेऊन नाविन्यपूर्ण घटक त्याच्यामध्ये असला पाहिजे. काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया वापरून तो टॉपिक शिकवण्यासाठी म्हणून शिक्षकांनी त्यांचं कलाकौशल्य वापरायचं आहे. तर असे बरेचसे शिक्षक होते. त्यातले 5 शिक्षक आपण सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी आणखी एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो की हे जे विद्यार्थी आहेत हे टॉपर्स आहेत. त्यांच्यामध्ये आम्ही 1, 2, 3 असं रँकिंग केलेलं नाही. हे टॉपर्स आहेत. त्याच्यामुळे ही नावं बऱ्याच वेळेला अशीच आलेली असतील किंवा अल्फाबेटिकल असतील. त्यामुळे हे जे टॉपर टीचर्स 5 आहेत आणि शिक्षक विद्यार्थी देखील टॉपर्सच आहेत. त्यापैकी मी पहिल्या टीचरचं नाव घेतो. मिसेस आदिती फडके, इंग्लिश मीडियम स्कूल उंटवाडी नाशिक. बक्षीस आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. बक्षीस नाही. हां बक्षीस
किती नंबरची होती 38 कुणाला सांगून याच्यानंतर गायत्री मॅडम, छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पुणे. यांनी देखील अत्यंत नाविन्य पद्धतीनं व्हिडिओ सादर केला होता. ब्लॅक त्यांच्याकडे आता जी पिशवी याच्यानंतर टीचर आहेत मिसेस पूजा दवंडे, देवळाली हायस्कूल, देवळाली कॅम्प, नाशिक. डॉक्टर बी एस सूर्यवंशी सरांना मी विनंती करतो की त्यांनी सर्टिफिकेट आणि बक्षीस देऊन सत्कार करावा. त्याच्यानंतर शोभा अडके, देवळाली हायस्कूल, देवळाली कॅम्प, नाशिक. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी जबाबदार करावा. त्याच्यानंतर मीता ढोले, नाव बरोबर योजक सेंटर, एनजीओ. या मला वाटतं पुण्यावरून खास कार्यक्रमासाठी आलेले आहेत. धन्यवाद मॅडम. त्याच्यानंतर फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये मी सांगितलेलं आहे की पहिले 3 टॉप विद्यार्थी काढलेले, त्याच्यामध्ये क्रम लावलेला नाहीये. फर्स्ट स्टँडर्ड अक्षरा कुमावत, इंग्लिश मीडियम स्कूल, उंटवाडी, शिको, नाशिक. सरांनी त्याचा सत्कार करावा. फोटो काढतील ना, आपल्याला पाठवतील ना. पण पुढे शिवांश राठोडे, दियान युनिव्हर्सल स्कूल, शिवांश. मुलांना जायला हां बाहेर विराज परमार. हो शिवान. आपल्याकडे असलेल्या मान्यवरांनी त्याचा सत्कार करावा. आर्यांश गमदाडे, इस्पेलियर स्कूल. त्याला जेवण
हे पिशवी घे. सुमेध आहे इंग्लिश मीडियम स्कूल उंटवाडी. त्यानंतर शिवन्या जाधव या युनिव्हर्सल स्कूल. Oh, Shivanya. आम्ही शेळके आर्यन स्कूल पुणे. आर्मी रिया पंचांगीकर एकच मिनिट. आर्यन स्कूल. रिया पंचांगीकर. रिया पंचांगीकर आलेली आहेत. हो हो. अस्मिता कुलकर्णी आर्यन स्कूल. अस्मिता कुलकर्णी ही आहे का? त्यानंतर देवांश शहा फोर्थ स्टँडर्ड रिया युनिव्हर्सल. काय बरोबर चाललंय? देवांश एक मिनिट. हा प्रकाश हा एक मिनिट. देवांश शहा पांगरे कोणाच आहे? आराध्य काय त्याचं नाव? देवांश हा दिवांश. मानसी वाघ ते कोणाचं गेलं? नाही हे रिया युनिव्हर्सल. ते आराध्य आहे. आता हे किती नंबर आहे? हे 10 नंबर. आता हे आता दिवांश. मीत परवानी. हे थांब सर एक मिनिट. खूप पुढे चाललाय. थांब जरा. फक्त इथे येऊन उभा राहील. मी काय करते ते मानसी वाघ आलेली आहे का? हे बघ, ते कुणाचं द्यायचं राहिलं होतं हे बघ बरं. 10 नंबरचं आणि त्याचं सर मानसी वाघ. हा मानसी वाघ ना. किती नंबर आहे? प्रकाश 12 नंबर नंबर आहे. 12. थोडंसं थांब म्हणजे हा. आणि पिशव्या त्या बरोबर गेल्या पाहिजे ते. हा 11. त्यानंतर 13 नंबर मीत परवानी गुरु नानक इंग्लिश मीडियम स्कूल कल्याण. हॅलो सर्टिफिकेट पण द्या ना. हा कार्यक्रमाची इथूनच बोलताय ना? अहो पण माझे बक्षीस समारंभ सुरू आहे ना देणार तिथेच लागतं. त्यानंतर ध्रुव कोणार लिवे. किती नंबर सांग प्रकाश. 14 नंबर हां नंबरही सांगत सर. हां ध्रुवा. हां ठीक आहे 14 नंबर. पिले स्कूल. पिशवी दे लगेच. यांना इकडे ठेव ना पिशवी. हां हां हे जातं. हां पिशवी पण घेऊन पिशवी त्याचा नंबर. त्यानंतर 15 नंबर स्वरा नजरे. 12 बघू आता.
बघा ठीक आहे, पिशवीचं एवढं पिशवीचं नंतर काही नाही एवढं. आता 15 नंबर 15 ना स्वरा प्रकाश स्वरा का आता पिशवी कुणाची देते सध्या अंकुश पाटील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पिशवी इकडे देऊन दे. पिशवी इकडे जाईल त्याकडनं 16 नंबर अंकुश पाटील स्टँडर्ड 17 नंबर इरावती वाळवंत इरावती पिशवी आता कुणालाही दिली तरी केलं फक्त सगळ्यांना पिशव्या मिळतील असं बघून घ्या. त्यानंतर 18 स्टँडर्ड 6 अलिजाद शेख पर टॉप स्कूल आलेली का पर टॉप स्कूल हां प्रकाश माईकवरनं बोलला. अलिजाद शेख हां माईकवरती घे थोडासा. पर टॉप स्कूल इशी द्या फ्रॉम पुणे 19 नंबर स्वरूप साळवी लीवे स्कूल स्टँडर्ड 7 त्याच्यानंतर मिहिका करते स्टँडर्ड 7 20 नंबर कल्याण त्यांच्यापर्यंत पोहोचू. नेक्स्ट इज 21 धनश्री पाटील लीवे स्कूल मालेगाव अंबरनाथ त्यानंतर 22 नंबर स्टँडर्ड 8 चित्रा पाटील विद्या प्रबोधिनी प्रशाला पिशव्या फक्त सगळ्यांना नंतर अनाउन्स करू. नेक्स्ट इज 23 स्टँडर्ड 8 आदिती देशाती स्टँडर्ड 23 आदिती आर्यन स्कूल त्यानंतर 24 नंबर सोहम जाधव आर्यन स्कूल पुणे शाहू महाराज मीडियम स्कूल 25 नंबर स्टँडर्ड 9 गायत्री गंगाणे स्टँडर्ड 9 गायत्री सर एज लिमिट नव्हती त्यानंतर 26 अनन्या मानकर न्यू इरा स्कूल थोडं इकडे एक मिनिट फोटो पण आहे. त्यानंतर 27 नैतिक कोपरे न्यू इरा स्कूल नैतिक स्टँडर्ड 9 त्यानंतर
त्यानंतर 28 स्टँडर्ड 10 सर्वेश वंशे. सर्वेच सांग ना, बॅग घेऊन जायला सांगितलं. 28 स्टँडर्ड 10 सर्वेश. लास्टला सांगितलं. त्यानंतर स्टँडर्ड 10 सर्वोदय मधले छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पुणे. शर्वरी स्टँडर्ड 10 आलेली आहे का? त्यानंतर 30 स्टँडर्ड 10 कौस्तुभ पगारे. स्टँडर्ड 11 तेजस्विनी आहिरे. त्यानंतर 32 स्टँडर्ड 11 मिताली कायस्थ. त्यानंतर गौरी नागरे स्टँडर्ड 11 33 नंबर. गौरी. त्यानंतर 34 स्टँडर्ड 12 समीक्षा वागचौरे. स्टँडर्ड 12 समीक्षा आली ना? 12 स्टँडर्ड. 45 जोया तांबोळी स्टँडर्ड 12.